क्वेश्चन देखील टी बीमचा आहे आणि आपण आता हा सॉल्व करणार आहोत. बघा तो टी बीम आहे 1000 mm बाय 100. तो 1000 mm बाय 100 हे बघा, हा आहे 1000 mm इथून ते इथपर्यंत, हा 1000 mm आणि हे डेप्थ जे आहे हे आहे 100 mm. पुढे आपल्याला काय म्हटलं आहे, वेब दिला आहे 800 बाय 80. तो 800 बाय 80 हे समजा 800 आणि हे किती आहे, हे 80 आहे. ओके, तो इथून तर इथवर आपलं काय असणार आहे, हे असणार आहे 800 mm आणि हे किती असणार आहे, हे असणार आहे 80 mm. ओके, पुढे म्हटलं आहे मॅक्सिमम शेअर फोर्स इंड्यूस इन द बीम अप्लाइड लोड किती आहे, 400 किलो न्यूटन. तो याचा अर्थ असा झाला की आपल्याला यस दिला आहे 400 किलो न्यूटन. तो यस इज इक्वल टू 400 इंटू 10³ न्यूटन होऊन जाईल. शेअर स्ट्रेस डिस्ट्रीब्युशन फाइंड आउट करायचं आहे. तो आपल्याकडे 2 आकृत्या होऊन जातील. पहिले आपल्याला काय काढावं लागतं बरं का, तुम्हाला माहिती आहे की शेअर स्ट्रेस डिस्ट्रीब्युशन काढायचं तर एस ए वाय बार डिवाइड बाय बी आय लागणार, मुवमेंट ऑफ इनर्शिया लागणार. म्हणून टी सेक्शनचा मुवमेंट ऑफ इनर्शिया आपण आता अगोदर काढून घेऊया. त्यासाठी माझ्याकडे आकृत्या किती आहेत, 1 नंबरची आकृती, 2 नंबरची आकृती, ही रेफरन्स लाईन, या रेफरन्स लाईन आहेत. ओके, चला बरं का आता आपण काय करणार, 1 नंबर आणि इकडे 2 नंबर. एरिया सांगा पटकन फास्ट. एरिया इज इक्वल टू किती, 1000 इंटू 100. तो 1000 इंटू 100 किती होतात, 100 इंटू 10³ असं पण केलं तरी चालेल. 100 इंटू 10³ बरोबर. चला पुढे जाऊ, mm⁻². इकडे करा 2 नंबरचं याचं, इकडे काय कॅल्क्युलेशन होईल सांगा, 2 नंबर 800 इंटू 80 A2 64,000 64 into 10⁻³ 64 इंटू 10⁻³ mm चा स्क्वेअर. चला बरं का आता y1 सांगा. y1 काय येईल रे, उभा निम्मा. पहिल्या आकृतीचा उभा निम्मा किती, 800 आणि 100चा निम्मा 50 किती झाले, 850 mm. ओके, चला y2 घ्या. दुसऱ्या आकृतीचा उभा निम्मा किती आहे, 800चा निम्मा किती, 400. तो 400 mm झाले. आता y बार काढून द्या मला. y बार बराबर a1 y1 प्लस a2 y2 डिवाइड बाय a1 प्लस a2. तो किती येईल बरं का, 100 इंटू 10⁻³ इंटू y1 किती आहे, 850 प्लस किती आहे पुढे, किती आहे बघा, हे किती होतं 64 ना, 64 इंटू 10⁻³ इंटू 400 इंटू हे 400 बाळांनो डिवाइड बाय एरिया किती तर 100 इंटू 10⁻³ प्लस 64 इंटू 10⁻³ बाळांनो. एकदम ॲक्युरेट काढा, सगळ्यांनी उत्तर काढा. किती आला y बार, 64 इंटू 10⁻³ y बार किती देतोय, 400 चेक करा, 210.975 यायला पाहिजे. तो आन्सर जे आहे इथं चुकलेला आहे. आपण काय लिहिणार, तो y बार जो आहे तो हे आहे 674.39 674.39 mm. हा आपला y बॉटम आहे, बॉटमहून मेजर केलं आहे, y बॉटम आहे. ओके, आता तुम्ही जर का डायग्रामकडे गेलात तर बघा ही न्यूट्रल ॲक्सिस झाली. ओके, आता मला काय करावं लागतं, जेव्हा मी शेअर स्ट्रेस इथे फाइंड आउट करतो ना, हा पॉईंट आपला ए, हा बी, हा सी, हा डी आणि ई. लक्षात घ्या, जेव्हा तुम्ही बीला शेअर स्ट्रेस काढतात तेव्हा पूर्ण एरिया घेतात आणि या एरियाच्या निम्मापर्यंत तुम्हाला जेव्हा यावं लागतं ना, तर तुम्हाला अंतर कुठलं काढावं लागतं, या न्यूट्रल ॲक्सिसपासून इथवरचं अंतर तुम्हाला काढावं लागतं. बरोबर. मग हे काढण्याचा आपल्याकडे तरीका काय आहे, हा बॉटमपासून तर इथवर हे जे असतं याला तुम्ही काय बोलले, y1. काय बोलले तुम्ही याला, y1. आणि इथून तर इथपर्यंत खालचं काय बरं का, हे आपलं y बार. हे काय आहे, y बार. मग मी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दुसऱ्या पद्धतीने काढायला शिकवलं होतं, पण सोपी पद्धत काय आहे बघा ना, तुम्हाला जर का समजा हा याचा सेंटर इथून शोधायचा असेल तर तुम्ही काय करणार, तुम्ही म्हणणार की सर हा जो y1 आहे, या y1 मधून हा y बार मायनस करून टाका ना, तुम्हाला डायरेक्टली हे भेटेल बघा. हा जो y1 होता की नाही, याच्यामधून हा y बार जर तुम्ही मायनस केला तुम्हाला डायरेक्ट भेटेल. तो ही पण एक बेस्ट तरीका आहे. दुसरा तरीका काय सांगितलं होता, टोटल डेप्थ जी असते त्या टोटल डेप्थमधून हा खालचा मायनस करा आणि याचा निम्मा मायनस करा. एवढं सगळं करण्यापेक्षा बेस्ट काय करा, हा जो y1 आहे ना, या y1 मधून हा खालचा y बार जो काढला आता तो मायनस करा, तुम्हाला याचा सेंटर भेटून देईल. कुठला आहे हा आता लागेल आपल्याला बघा. हे झालं आता आपल्याला शेअर स्ट्रेस कॅल्क्युलेट करायचा आहे. तो कॅल्क्युलेशन ऑफ शेअर स्ट्रेस कॅल्क्युलेशन. शेअर स्ट्रेस काय करणार बरं का, आपल्याला माहिती आहे की एला आणि शेअर स्ट्रेस ईला किती आहे, 0 न्यूटन पर mm चा स्क्वेअर. आता मी फाइंड आउट करणार बीला. तो बी म्हणजे कुठे आहे बघा, या बीला मला शेअर स्ट्रेस फाइंड आउट करायचा असेल तर त्याचा वरचा एरिया मला लागतो हा बघा
आणि हा वरचा एरिया किती असणार आहे? हा वरचा एरिया म्हणजे A1च असतो, जो की किती आहे 100 × 10⁻³ तुम्हाला ए भेटून जाईल. बघा तो शेअर स्ट्रेस तुम्हाला बीला जेव्हा काढायचा आहे SAY बार डिवाइड बाय BI करावा लागेल. याच्यामध्ये तुमच्याकडे शेअर फोर्स किती दिला होता त्यांनी गिवन? शेअर फोर्स किती दिला आहे? 400 किलोन्यूटन. किती आहे? 400. मॅक्सिमम शेअर फोर्स जो आहे तो 400 किलोन्यूटन आहे, म्हणून 400 × 10⁻³ न्यूटनमध्ये झाला. एरिया काय येणार आहे? हा एरिया A1 असणार आहे बाळांनो. हा आता बघा एरिया काय आला? एरिया जो असतो तो A1 असणार आहे. तो किती असणार आहे? 100 × 10⁻³ mm स्क्वेअर. एस झाला, ए झाला. आता आपल्याला काढायचं वाय बार. बघा हा वाय बार तुम्हाला सांगितलंय मी. वाय बार कसा काढता येईल? y1 मायनस हा वाय बार जो आहे ना इथला हा वाला, हा y1 मायनस वाय बार काढायचा. याला वाटलं तुम्ही स्टार करून द्या. हा इथला आहे ना y1 बार स्टार ह्या. कळतंय का तुम्हाला? म्हणजे हे जे तुम्हाला सांगितलं चालू आहे बघा, हा जो टोटल y1 आहे आपला, याच्यामधून हा खालचा वाय बार मायनस करा म्हणजे तुम्हाला हा वाला भेटेल. हा वाला लागते मला. मी त्या त्याला काय बोललो? याला बोलून देतो वाय बार स्टार. ओके का? हा वाय बार स्टार तुम्ही काढू शकतात. वाय बार स्टार कसा काढणार? हा वाय बार स्टार काढायचा असेल तर y1 मायनस वाय बार. मग सांगा बरं का वाय बार स्टार किती आला? y1 किती होता? हा y1 इथून ते इथवर किती होता? हे बघा इथं काढला आपण y1 850 आणि हा 674.39. बघा 850 मायनस किती? 674.39. तो हा वाय बार स्टार जो आला आहे जो लागतोय आपल्याला तो किती आहे? 175.61. बरोबर ना? 61 mm. डन. तो आता एस झाला, ए झाला. वाय बार बी किती असणार? याचा बी किती असणार? तुम्ही ज्या पर्टिक्युलर पॉईंटला फाइंड आउट करताय त्याच्या विड्थ किती आहे? 1000. किती आहे? 1000. तो 1000 mm. इथपर्यंत तर आपण आलो, पण आपला आता राहिला मेन आय. आणि हा आय आपण याच्या अगोदर सॉल्व्ह करू शकतो किंवा रेषा म्हणून आपण साईडला पण सॉल्व्ह करू शकतो. मग आता आय कसं करता येईल आपल्याला? आय बघा, आय फाइंड आउट करायचं मला मोमेंट ऑफ इनर्शिया इज इक्वल टू कसा फाइंड आउट करतात? IXX1 प्लस IXX2. तो IXX1 मला फाइंड आउट करायचा कसं काढणार? BD⁻³ प्लस A1 इंटू वाय बार मायनस y1 त्याचा स्क्वेअर डायरेक्ट करतो. चालेल का? हां h² म्हटल्यावरती. मग मला सांगा बी किती आहे याचा? पहिल्या आकृतीचा बी किती आहे बघून घ्या एकदा. 1000 चेक करा. 1000 आणि हा किती आहे? 100. आपण कसं करणार आता? 1000 × 100³ डिवाइड बाय 12 प्लस A1 किती सांगा? एरिया किती याचा पहिल्याचा? 100 × 10⁻³ इंटू वाय बार किती आणला आपण चालू? हे बघा इथं पण वाय बार लिहिला. किती? 674.39. किती आहे? 674.39. आणि y1 किती आहे आपल्याकडं? y1 किती आहे? काय y1 आहे ना? काय y1? हा y1 किती होता? 850. हे काय इथं काढलाय? y1 किती आहे? 850. इथं 850 लिहा आणि या ब्रॅकेटचा स्क्वेअर करा बाळांनो. 850 ब्रॅकेटचा स्क्वेअर करायचा. किती आला IXX1? IXX1 किती आला बरं का? 65.77 × 10⁻⁶ mm⁴. नीट काढा जरा. तर हे जे आन्सर आहे हे आपलं आन्सर बघा. IXX1 किती आलं आहे? ते आलं आहे 3.16 × 167. ठीक आहे. 3.167 × 10⁻⁹ mm⁴. ओके. हा झाला IXX1. IXX2 काढा चला पटकन. IXX2 कसा काढतात? BD⁻³ प्लस A2 वाय बार मायनस y2 त्याचा स्क्वेअर. ए बी किती आहे? बी किती आहे? 80. डी किती आहे? 800. तो 80 × 800³ डिवाइड बाय 12 प्लस A2 किती आहे? A2 64 × 10⁻³ वाय बार किती काढला? 674.39 मायनस y2 किती बाळांनो आपला? y2 किती? 400. चेक करा. y2 किती आहे? 400 टाका. 400 आणि याचा काय करा? स्क्वेअर. मग किती आला बाळांनो सांगा? IXX2 इज इक्वल टू 2.45 × 10⁻10 येतोय बाळा. 10⁻10 mm⁴. आता आपल्याला काय काढायचं? इथं आय काढायचं. जरा करा बरं काय. एकदा चेक करा आन्सर चुकलं का. आतापर्यंत जेवढ्यांदा मोमेंट ऑफ इनर्शिया काढला प्रत्येक वेळेस आपण उत्तर चुकत आलो आहे कॅल्क्युलेटरमध्ये. याचा मोमेंट ऑफ इनर्शिया आहे 8.23 × 10⁻9 mm⁴. तर दोघांची बेरीज करा आता. XX1 किती हा? 3.167 प्लस 8.23 आणि 10⁻9 कॉमन आहे म्हणून 10⁻9 बाहेर काढून घेतो. नाही तर तुम्ही सरसकट बेरीज करा जे दिसते त्याची बेरीज करा. तो आय किती आला सांगा बरं? आय किती आला सांगा?
8.167 सॉरी 3.167 प्लस 8.23 11.397 इंटू 10⁻9 mm/4 अशा पद्धतीने हा मोमेंट ऑफ इनर्शिया आपला आला, जो कॉमन मला लागणार आहे. तो बघा, हा तुम्ही मोमेंट ऑफ इनर्शिया साईडला काढून घेतला. आता इथं टाका. आता आपल्याला काढायचं आहे शिअर स्ट्रेस. कुठे काढायची आहे? बीला. मग काढा फॉर्म्युला काय? SAY/BI. शिअर फोर्स किती आहे? 400 इंटू 10⁻³ इंटू एरिया किती आला? 100 इंटू 10⁻³ वाय बार किती आला? वाय बार स्टार किती आणलाय? 175.61 डिवाइड बाय बी किती होता याचा? बी होता 1000. तो 1000 इंटू तुम्ही मोमेंट ऑफ इनर्शिया आणलाय 11.397 इंटू 10⁻9. तो सांगा बरं का बाळांनो किती आला? हा आपला टाऊ बी. 400 इंटू 10⁻³ इंटू 100 इंटू 10⁻³ इंटू 175.61 डिवाइड बाय 1000 इंटू 11.397 इंटू 10⁻9. कुठलं? 175.61 बाळा. तो उत्तर बघा, आन्सर आलं याचं 616.33 इंटू 10⁻³ याचा अर्थ असा झाला 10⁻³ म्हणजे टाऊ बी इज इक्वल टू 0.616 न्यूटन पर MM/². 10⁻³ चा अर्थ होतो 3 घरं पॉईंटला इकडे सरकवल्यानंतर 0.616 न्यूटन पर MM/² येईल. याचा अर्थ टाऊ ए झाला, टाऊ ई झाला, टाऊ बी पण झाला बाळांनो. ओके, आता आपण फाइंड आउट करणार टाऊ सी न्यूट्रल ॲक्सिसला. कुठे रे? बघा इथं ही न्यूट्रल ॲक्सिस आहे आपली. बॉटमहून अंतर किती होतं याचं? 600 किती होते अंतर? 674.39. ओके, आणि विड्थ किती होती? 80. ओके, मग मला सांगा बॉटमचा एरिया एवढा होऊन जाईल ना. मग तुम्ही कसं करणार? तुम्हाला फॉर्म्युला माहिती आहे ना काय? SAY/बार डिवाइड बाय BI. बरोबर. हां, SAY/बार डिवाइड बाय BA. शिअर फोर्स किती आपल्याकडं? सर हे घेतलं पण काढायचं ना फोर्स. कुठला? तो एक राहिला का? हां ठीक आहे, मग आपण इथल्या इथे काढून टाकूया. कुठे? इथे बघा. टाऊ सी केचं काढतात? टाऊ बी इंटू B1/B2 किती आला तो? 0.616 इंटू B1 किती? वरच्याची विड्थ किती होती? 1000. हां 1000 आणि खालच्याची किती आहे? 80. मग सांगा मला किती? 1080 हा किती आला? 7.7 न्यूटन पर MM/². टाऊ सी पण आला बघा. ठीक आहे, टाऊ ए, टाऊ ई, टाऊ बी, टाऊ सी. आता टाऊ न्यूट्रल ॲक्सिस बाकी फक्त. ठीक आहे, त्याला आपण काय बोलतो? टाऊ डी आहे. हा टाऊ डी किंवा टाऊ त्याला काय बोलतो आपण? न्यूट्रल ॲक्सिस. तो टाऊ न्यूट्रल ॲक्सिसवरती आता काढायचा आहे. मग न्यूट्रल ॲक्सिसवरती तुम्ही फाइंड आउट करताय त्याचा खालचा एरिया लक्षात घेणार. तो एरिया किती बाळांनो सांगा? शिअर फोर्स किती होता? 400 इंटू 10⁻³ न्यूटन. ओके, एरिया काय येईल याचा खालचा एरिया बघा ना, 674.39 इंटू 80. सांगा बरं किती एरिया आला? 53,951.2 53,951.2 MM/² हा झाला एरिया. यस झाला. ए झाला. वाय बार सांगा बाळांनो. वाय बार काय असतो? या खालच्याचा याचा निम्मा करा. याच्या सेंटरपर्यंत जायचं ना. हा वाय बार राहिल्याचा तो 674.39 डिवाइड बाय 2 किती आलं रे? 337.195. तो त्याला 195 म्हणतात बाळा. ओके, तो हे झालं वाय बार. SAY/बार डिवाइड बाय बी. बी काय आहे? तुम्ही जिथे उभे आहात त्यातलं विड्थ सांगा. 80. आणि आय किती आहे आपल्याकडे? आय आहे 11 पॉईंट. हे बघा इथे काढलं 11.397 इंटू 10⁻9. हे झाले सगळे. मग आता आपण काय करणार आहे? फॉर्म्युला टाकणार आहे. तो टाऊ ॲट अ न्यूट्रल ॲक्सिस बरोबर. सांगा यस किती आहे? 400 इंटू 10⁻³ ओके, इंटू ए किती आला? 53,951.2 ओके. येस. वाय बार किती आणला? वाय बार आहे 337.195 डिवाइड बाय BI. बी किती आहे त्याचा? 80 इंटू आय किती आहे? 11.397 इंटू 10⁻9 इज इक्वल टू सांगा. तेवढं सिस्टमॅटिक यासाठी सोडावं लागतं जेणेकरून उत्तर बरोबर येतील. 7.98 किती आहे? 7.98. तो 7.98
न्यूटन पर एम एम स्क्वेअर, न्यूटन पर एम एम स्क्वेअर. या पद्धतीने आपलं आन्सर येऊन जाते. आता आपण याची शेअर स्ट्रेस डिस्ट्रीब्युशन डायग्राम काढून घेऊया. तो बघा आपण आपला एक बॉक्स झाला आहे, न्यूट्रल ॲक्सिस आन्सर आणलं किती आलं आहे 7.98. मग आता आपण याची डायग्राम जर काढायला गेलो बाळांनो तर काय बनेल बघा, या पद्धतीने आपण याची डायग्राम बनवूया. ठीक आहे, काय बनणार, टॉपला शेअर स्ट्रेस 0 आहे, बॉटमला शेअर स्ट्रेस 0 आहे. तुम्हाला सांगा या ॲक्सिसमध्ये दोनदा हे बनणार आहे. बीला किती आहे शेअर स्ट्रेस बी, टाऊ ॲट बी किती आणला आपण, तो आला 0.616. किती आला 0.616. हा आला आहे 0. नंतर पुढे सीला किती आला आहे 7.7. ते उत्तर आलं इथं 7.7. आणि न्यूट्रल ॲक्सिस हे बघा, ही न्यूट्रल ॲक्सिस, या न्यूट्रल ॲक्सिसला किती आणलं आहे आपण, ते आलं आहे 7.98. तर इथं आहे 7.98 मॅक्सिमम असतो, याला मॅक्सिमम शेअर स्ट्रेस बोलतो. 7.98 बाळांनो, इथे लिहून घ्या 7.98. ओके, आणि याला असं जॉईन करून टाका. ओके, ते झालं शेअर स्ट्रेस डिस्ट्रीब्युशन. हे बॉटमला आहे 0.